दोन मुख्यमंत्री आणि एक केंद्रीय मंत्री देणारा जिल्हा म्हणून लातूरकडे पाहिलं जातं, पण काँग्रेसची इथं झालेली वाताहत नजरेत येण्यासारखी आहे। शिक्षणात लातूर पॅटर्नची ओळख राज्याला याच शहरानं दिली असली तरीही दोन मुख्यमंत्री देणारा हा जिल्हा दुष्काळात रेल्वेनं पाणी आणण्यासाठी सुद्धा ओळखला गेलाय। 2012 साली लातूरकरांची तहान भागवण्यासाठी सांगलीहून रेल्वेनं पाणी आणावं लागलं होतं। लातूरकरांनी आजवर इथनं मोठमोठ्या नावाचे आमदार खासदार दिलेत, त्यात प्रामुख्याने शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवाजीराव पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख अशी नावं पाहायला मिळतात। यातले चाकूरकर तर देशाचे गृहमंत्री होते। मात्र राजकारणात अत्यंत सुपीक असलेल्या या जिल्ह्यातल्या मतदारांनी इथं ज्या उमेदवाराला निवडून दिलं त्यांना वेळप्रसंगी पाडलं सुद्धा। त्यामुळेच इथला मतदार अत्यंत जागरूक मतदार म्हणून ओळखला गेलाय। दुर्दैवानं शहराला लागलेला दुष्काळाचा शिक्का मात्र कुणालाही मिटवता आलेला नाही। नमस्कार, मी दिलीप घेऊन टाक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा। लातूरचं राजकीय गणित पाहिलं तर ते प्रामुख्याने मामुली या त्रिसूत्रीभोवती फिरतं। मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाज। लिंगायत समाज आणि माल जंगम समाज यांच्या भोवती फिरताना इथलं राजकारण पाहायला मिळतं। जंगम समाजाला लिंगायत समाज गुरु मानतो। भाजपनं गेल्या टर्मचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकलाय। सुधाकर शृंगारे गेली 5 वर्ष लातूरची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळत आहेत। माध्यमांमध्ये ते फारसे चर्चेत नसले किंवा लातूरला मोठी ओळख देण्यात त्यांना अपयश आलं असलं तरी सुद्धा काँग्रेसकडेही तगडा उमेदवार नसल्यानं भाजपनं शृंगारे यांनाच पुन्हा एकदा तिकीट दिलं, तर काँग्रेसनं मात्र इथनं डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना मैदानात उतरवलंय। डॉक्टर शिवाजीराव काळगे हे लातूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत। त्यांचा राजकारणाचा अनुभव शून्य आहे आणि हीच बाब सुधाकर शृंगारे यांच्या पथ्यावर पडणारी आहे। लोकांच्या नजरेतला दोष दूर करणारे डॉक्टर लातूरच्या मैदानात उतरून आपल्या अंगावर माती उडवताना पाहायला मिळत आहेत। कोण आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगे? पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोण आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगे? लातूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ, लोकांच्या नजरेतले भले भले दोष यशस्वीरित्या दूर करणारे डॉक्टर म्हणून परिचित। त्यांचे वडील शेकापमध्ये कार्यरत होते। 2014 साली त्यांनी भाजपकडून तिकीट मागितलं होतं। त्यानंतर 2019 साली त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली। काळगे माल जंगम या अनुसूचित जातीतले आहेत, त्यामुळे लिंगायत समाजाला चुचकाळण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे, कारण देशमुख परिवारावर इथल्या लिंगायत समाजाची नाराजी पाहायला मिळते आणि नेमकी हीच नाराजी दूर करण्यासाठी काळगेंना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे। इथं लिंगायत समाजाचं महत्त्व लक्षात घेऊन काळगेंना उमेदवारी दिली गेली आहे हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही। अशात भाजपने मात्र आपल्या उमेदवारावरती विश्वास कायम ठेवलाय। भाजपच्या धुरीणांनी शृंगारे यांची लोकप्रियता पाहून ते निवडून येणार या जनसामान्यांच्या मताला पाठिंबा कायम ठेवलाय। कोण आहेत सुधाकर शृंगारे हे सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोण आहेत सुधाकर शृंगारे? अत्यंत गरीब घरात जन्म, बालपण हलाखीत गेलं, तळागाळातल्या जनतेशी जोडले गेलेले उमेदवार अशी ओळख, मजूर ते खासदार असा शृंगारेंचा प्रवास। 2019च्या निवडणुकीत शृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला होता। आता इथल्या 6 विधानसभा मतदारसंघातली स्थिती काय आहे हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। इथले 6 विधानसभा मतदारसंघ, विजयी उमेदवार आणि त्यांचे पक्ष कोणते ते पहा। लातूर ग्रामीण धीरज देशमुख काँग्रेस, लातूर शहर अमित देशमुख काँग्रेस, अहमदपूर बाबासाहेब पाटील अजित पवार गट, उदगीर संजय बनसोडे अजित पवार गट, निलंगा संभाजी निलंगेकर पाटील भाजप आणि लोहा श्यामसुंदर शिंदे शेकाप। ही आकडेवारी काय सांगते? एकेकाळी विलासराव देशमुखांसारख्या मुत्सद्दी राजकारण्याने शरद पवारांची टक्कर घेऊन मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं। पक्षातल्याच आमदारांना आपल्याकडे वळवून घेऊन मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली होती। भाजपमध्ये असलेले विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत त्यांची पक्की दोस्तीही होती। अशा या मुरब्बी राजकारणाच्या मतदारसंघात नेतृत्वाची दुसरी फळीच निर्माण झाली नाही हे काँग्रेसचं दुर्दैव म्हणायला लागेल। दुर्दैव म्हणण्यापेक्षा लातूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांचा नतद्रष्टेपणा याला कारणीभूत ठरला असंही म्हणता येईल। इथल्या विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहिलं तर इथं 2 काँग्रेस अजित पवार गट आणि 1 भाजप आणि शेकाप असे उमेदवार पाहायला मिळत आहेत। मात्र थेट गणित पाहिल्यास मवियाला शेकाप पाठिंबा देणार, त्यामुळे मवियाचे 3 आणि महायुतीचे 3 असे आमदार इथे पाहायला मिळत आहेत। लातूरमध्ये भाजपचा एकच आमदार असला तरीही गेल्या 4 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं त्यांची ताकद वाढवली आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत पुन्हा एकदा शृंगारे भाजपचं कमळ फुलवणार की पंजावरती काळगे निवडून येणार हे काही दिवसात निकालावरून स्पष्ट होईलच। काळगे येणार की शृंगारे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा।
आमचा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नोंदवायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.